नमस्कार. आज आपण घेवड्याची शेंग बनवणार आहोत. इथं मी घेवड्याची शेंग पाव किलो घेवड्याची शेंग साफ करून घेतले, तर त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचे. घेवड्याची शेंग आपण धुवून घेतलेली. फोडणीसाठी मी इथं कढई गरम करायला ठेवले, तर कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल गरम झालंय, जिरे घालू, लसूण, एक बारीक केलेला कांदा, चांगलं परतून घेऊ आपण. कांद्याला छान गोल्डन कलर आला. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालू. टोमॅटो मिक्स करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. हे ठेवून ठेवलेला घेवडा घालून घेऊ. घेवडा पण आधी आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. शेंग आपली छान असं परतून झालेलं. आता इथं आपण काय सुकं मसाला घालूया. तर मी घेतलं चवीनुसार मीठ, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद. सगळं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. पाणी एकदम थोडं घालायचं. झाकण ठेवून आता आपण भाजी शिजवून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. ते पण छान असं मिक्स करून घेऊ. पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण याला 5 मिनटं वाफ काढून घेऊ. 5 मिनटं झालेले आहेत. बघा आपली भाजी किती छान शिजलेली आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मोठ्या माणसांच्या ऑफिसच्या डब्यासाठी असो, आपण भाजी खूप छान लागते खायला. चपाती बरं भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत ही तोंडी लावायला भाजी खूप भारी लागते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला कमेंट करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.